नमस्कार, मी संजीवनी बरबटे स्वागत करते माझ्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये। तर मी एक साधारण महिला शेतकरी आहे। मी फुल टाईम शेतीच करते आणि शेतकऱ्यांना ऊन वारा वादळ पाऊस मालाचे पडलेले भाव असतील काही कारण असो निसर्गाशी निगडीत, तर अशा वातावरणामध्ये शेतकऱ्यांना काम करावंच लागतं संघर्ष करता करता। तर तेही तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये पाहायला मिळेल। तर माझं चॅनल गाव शेतीवाडी या नावाने आहे, तर प्लीज मला सबस्क्राईब करा। आणि आज 45 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, तरी पण आहे ना आम्हाला शेतकरी लोकांना म्हणजे दिवसभर उन्हामध्ये काम करावंच लागतं। आणि मलाही आज आहे ना कोथिंबिरीमधलं गवत काढायला जायचं आहे। आणि ह्या उन्हामुळे ना काही माणसांना आहे ना उष्माघात आणि चक्कर येणे वगैरे असे त्रास व्हायला लागलेले आहेत। त्याच्यामुळे आपल्याला माणसं पण भेटत नाहीत आणि माणसं भेटत नाही म्हणून शेतकऱ्यांना काही त्याची शेती थांबवता येत नाही। तर मग आता मी जाणार आहे कोथिंबिरीतलं गवत काढायला। मी आलेली ह्या कोथिंबिरीतलं गवत काढायला आणि आज काय आपल्याला आहे ना कामासाठी म्हणजे कोणी माणसं वगैरे भेटलेली नाही आहेत। तर आम्ही सगळ्यांनी इथं ग्रुपने काम करतो। आम्ही 4-5 जणी मैत्रिणी आहे। तर प्रत्येकीचं काम आम्ही करून घेत असतो। आज एकीचं उद्या एकीचं असे आम्ही कामं करत असतो। तर आज माझ्या मैत्रिणींना त्यांचं जरा दुसरं काम आल्यामुळे त्या काही माझ्याकडे आल्या नाही आहेत। तर आज मी एकटीच आलेली आहे कोथिंबिरीतलं गवत काढायला। तर तुम्हाला दाखवते आपली कोथिंबीर वगैरे कशी आहे। तर दिसत असेल तुम्हाला सगळीकडे ही आपली कोथिंबिरीचं वावर आहे। आपल्या वावरातून आहे ना काल इथून वाघ गेलेलं आहे। हे बघा, ही अशी मोठी मोठी वाघाची पावलं आहेत। आणि तुम्ही म्हणसान की ताई तुम्हाला कसं माहिती की ही वाघाचीच पावलं आहेत? तर मी बरेच वेळा इथं पाणी धरायला आल्यानंतर ना बरेच वेळा अशी पावलं पाहिलेली आहेत। आणि वाघ आहे ना नेहमी 4 पावलं त्याची ना सेम अंतरावर असतं। तेव्हा काही तर मी तुम्हाला दाखवते। हे बघा जवळून, हे बघा त्याच्या अशा आहेत ना खोल खोल नख्या पण रवल्या गेलेल्या आहेत मातीमध्ये। आणि हे बघा बाकीची माती कशी अशी वाळलेली आहे आणि ह्याची माती अशी ओलसर दिसते जरा। हे बघा इथं ही कशी खोल खोल त्याची पावलं आहेत आणि ना त्याच्या नख्या पण आहेत आतमध्ये। तर हे बघा ही वाघाची आहेत ना 4 पावलांचं अंतर आहे ना असं सेम आहे बघा क्रॉसमध्ये। तर मी बरेच वेळा इथं वाघाची पावलं बघितलेली आहेत। मी ना पहिले अशी म्हणजे उन्हाळ्यामध्ये इथं पाणी वगैरे धरायला यायची ना, तर नेहमीच मला वाघाची इथं पावलं दिसायची। आणि बरेच लोकांनी पाहिलेलं आहे इथं वाघ, कारण आहे ना इथं आपल्या बांधाच्या कडेला आहे ना 2 पाण्याचे नळ आहेत। त्याच्यामुळे ना इथं वाघ पाणी प्यायला नेहमीच येतो। पण आणि मी आणि म्हणजे आपले दिदूचे पप्पा माझे मिस्टर हे आणि आमच्या इथले एक मामा आहेत। तर आम्ही आहे ना एकदा इथं वाघ पण पाहिला होता, म्हणजे असं लांबून पाहिला होता। तर इथं पण वरुंब्यावर त्याची पावले। रेन पाईपचा फायदा काय असतो की जेणेकरून उद्या खूप जास्त असं म्हणजे पाऊस झाला तर कोथिंबीरीला काय होत नाही, कारण आपण पहिलं पाणी मापात दिलेलं असतं रिमझिम रिमझिम। त्याच्यामुळे किती पाऊस झाला तरी जमिनीला आहे ना म्हणजे एक प्रकारचं म्हणजे जमिनीला आहे ना पावसाची गरज असते, ओलावा ती शोषून घेते। कोथिंबीर पिवळी पडत नाही किंवा मर होणे भुलणे असं काही प्रकार होत नाही। तर आता चला मला हे कोथिंबीरीतलं गवत काढून घ्यायचं आहे। आणि ही आपली अशोका व्हरायटीची कोथिंबीर आहे आणि त्याच्यामध्ये आपण 2 लाईन मका लावलेले आहेत। तुम्हाला दाखवते, अजून मका छोटी त्याच्यामुळं जवळून दाखवते जरा। ही बघा ही मका आहे, आपण 1.5 फुटावर लावतो। तर मका अजून छोटी त्याच्यामुळे एवढी काही दिसून येत नाही आहे। तर 2 लाईन मकाच्या लावलेल्या आहेत। पहिले आपण 3 लाईन लावायचं ते म्हणजे पण आहे ना 3 लाईन लावल्यानंतर काय व्हायचं, मध्ये आपण कोथिंबीर उपटायला बसलो ना की मधली मकाची ताट आहे ना मोडली जायची। गवत काढता काढता आहे ना मी इथल्या ह्या 2 ओळी ना रेन पाईपने भिजून घेतलेले आहेत।